Hey guys, my name is Sandesh and welcome back to संदेश मराठी रिव्ह्यू. सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि अशोक सराफ, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरची सुरुवात होते एका धमाल प्रवासाने. स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे हे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भूमिकेत आहेत. या नवरा माझा नवसाचाच्या दुसऱ्या पार्टमध्ये पहिल्या पार्टप्रमाणे एका अतरंगी नवसाची गोष्ट आहे, नवस फेडण्याची गोष्ट आहे, ज्यात स्वप्नील जोशी त्याच्या सासऱ्याच्या नवस फेडण्याचा प्रयत्न करत असतो. चित्रपटाची ओव्हरऑल स्टोरी एका ट्रेन प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आहे, जिथे हिरेचोरीला गेल्याचे दाखविण्यात आले आहे. या ट्रेन जर्नी दरम्यान अनेक धमाल प्रसंग आणि कॉमेडीची लाट येणार असते. ओव्हरऑल ट्रेलरमध्ये मला पहिल्या पार्टप्रमाणे कॉमेडी नाही जाणवली. पहिल्या पार्टमध्ये दाखविलेला बसचा प्रवास आणि त्यातील जोक्स हे अनेक जण या दुसऱ्या पार्टमध्ये मिस करत आहेत. हा ट्रेलर काही जणांना आवडला असेलही, पण मी मेजॉरिटी ऑडियन्सचे मत मांडत आहे. आता या चित्रपटातील गाणी ही तशी चांगली आहेत, पण टीझर आणि ट्रेलरकडून तर निराशाच पदरी पडते. कारण ट्रेलरमधील एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी इतकी हाय क्वालिटीची वाटत नाही. मी तर पहिल्या पार्टचा खूप मोठा चाहता आहे. माझ्याप्रमाणे होपफुली मी तर मराठी ऑडियन्स म्हणून अशी अपेक्षा करतोय की हा चित्रपट छान असावा. मग सिनेमा सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत त्यातील स्टोरी व्यवस्थित ग्रीप पकडून एक ओव्हरऑल वेल बॅलन्स्ड आणि उत्तम दर्जाचा सिनेमा असावा, हीच मी आशा करतोय. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? कृपया खाली कमेंट्समध्ये आपले विचार नक्की कळवा. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि साईडवाल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि मराठी चित्रपटांचा आनंद घ्या. जय महाराष्ट्र.